पुन्हा एकदा खाडी प्रदेशातील एक गंभीर घटना आपल्या समोर आलेली आहे। इस्रायलच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तानचा एलपीजी टँकर एक लक्ष्य झाला आहे आणि पाकिस्तानची क्रूर हत्ती विद्रोहांच्या ताब्यात आलेली आहे। आता या धक्कादायक घडामोडीचा सविस्तर आढावा आपण आज घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी संदेश आणि तुम्ही बघताय लोकमत। आता मित्रांनो, संपूर्ण जगाचं लक्ष पुन्हा खाडी क्षेत्राकडे वळलेलं आहे। आता यावेळी लक्ष पाकिस्तानवर केंद्रित झालं आहे। इस्रायल आणि फिलिस्तीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान आता पाकिस्तान सुद्धा या घटन केंद्रात आलेला आहे। आता इस्रायली ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानच्या जहाजाला एक मोठा झटका बसलेला आहे। आता ही माहिती स्वतः पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकी यांनी दिलेली आहे। मोहसिन यांनी सांगितलं आहे की इस्रायली ड्रोनने पाकिस्तानचे जहाज कसे लक्ष्य केले। त्यांनी इस्रायलवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि असा दावा केलेला आहे की एक पाकिस्तानी एलपीजी टँकरवर इस्रायली ड्रोनने एक जबरदस्त हल्ला केला आहे, ज्यामुळे हुती विद्रोहांनी संपूर्ण चालक दबाला बंधक बनलेले आहेत। पाकिस्तानच्या गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी इस्रायलवर गंभीर आरोप करत सांगितले की यमनच्या किनाऱ्याजवळ पाकिस्तानची क्रू उपस्थित होती। आता त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की इस्रायली हल्ल्यात पाकिस्तानचा एलपीजी टँकर एक लक्ष्य झालेला आहे आणि ड्रोन हल्ल्यानंतर हुती विद्रोहांनी चालक दलाला बंधक बनवले। आता या घटनेशी संबंधित अनेक मीडिया रिपोर्ट्सही समोर आलेले आहेत, ज्यात गृहमंत्र्याची संपूर्ण प्रकरणाची माहिती कशी दिली आहे हे सांगितलेलं आहे। आता मोहसिन नकवी यांनी दावा केलेला आहे की इस्रायलने पाकिस्तानकडे येणाऱ्या तेल टँकरवर एक भीषण ड्रोन हल्ला केलेला आहे। मित्रांनो, त्यांच्या मते टँकरवर 24 पाकिस्तानी क्रू मेंबर होते, जे हुती विद्रोहांच्या ताब्यात गेले। त्यांनी पुष्टी केलेली आहे की 17 सप्टेंबरला यमनच्या किनाऱ्याजवळ टँकरवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानची क्रू सदस्य होते, जे विद्रोहांच्या ताब्यात आहेत। अद्याप त्यांना सुटका करण्याबाबत पाकिस्तानकडे काहीच हात लागलेला नाही। आता ही मोठी गोष्ट आहे की क्लिफाईड पेट्रोलियम गॅसने भरलेला टँकर पाकिस्तानकडे येत होता, ज्यात 27 जण होते, पण आता त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानवर आलेली आहे। तरीही अद्याप पाकिस्तानकडे या प्रकरणाबाबत काही माहिती आलेली नाही, कारण दिवस उलटले तरी त्यांच्या नागरिकांचा अद्याप काही पत्ता लागलेला नाहीये आणि यमनच्या हुती विद्रोहांच्या ताब्यात ते अद्याप कैदी आहेत। आता मित्रांनो, रिपोर्टनुसार या टँकरवर 24 पाकिस्तानी, 2 श्रीलंकाई आणि 1 नेपाळी नागरिक होते। गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्या मते टँकरवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे आग लागली आणि एक गॅस टँकरमध्ये एक मोठा स्फोट झाला आणि आग विझवली। पण या दरम्यान हुती विद्रोही जिथे पोहोचले, नौकाद्वारे त्यांनी जहाज घेरले आणि उपस्थित लोकांना ताब्यात घेतले। यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या विधानात इस्रायलचा उल्लेख नव्हता, पण आता गृहमंत्री नकवी स्वतः म्हणत आहेत की हा इस्रायलचा ड्रोन हल्ला होता आणि पाकिस्तानी नागरिक या हल्ल्यात अडकलेले आहेत। आता मोहसिन नकवी यांनी सोशल मीडियाच्या एका प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ट्विटरवर लिहिले होते की 27 सदस्यांचा चालक दलासह कॅप्टन मुख्तार अकबर यांचा समावेश होता आणि 24 पाकिस्तानी, 2 श्रीलंकाई आणि 1 नेपाळी नागरिक असलेला एलपीजी टँकर 17 सप्टेंबर 2025 रोजी रासलल असा बंदरगाहाजवळ इस्रायली ड्रोनच्या हल्ल्यात बळी ठरला। आता मित्रांनो, यामध्ये एक एलपीजी टँकर मध्ये स्फोट झाला। क्रूने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण बचाव करण्यात अपयशी ठरले। आता नंतर हुती नौकांशी जहाज थांबवले आणि चालक दलाला जहाजावरच बंधक बनवले। संपूर्ण प्रकरणावर अद्याप पाकिस्तानच्या अधिकाऱ्याकडे काही हाती लागले नाही आणि पाकिस्तानची नागरिक अद्याप हुती विद्रोहांच्या ताब्यात आहेत। ही होती खाडी प्रदेशातील पाकिस्तानवर झालेल्या ड्रोन हल्ल्याची सविस्तर माहिती। मित्रांनो, अद्याप बंधक झालेल्या क्रूच्या सुरक्षेसाठी जगाची नजर ताठ राहिलेली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि अशा ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।